नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 15 फेब्रुवारी 2026 ला आलेले आहे महाशिवरात्र आणि यंदाच्या महाशिवरात्रीचं काय खास वैशिष्ट्य असणार आहे, यंदाच्या महाशिवरात्रीचा पूजेचा मुहूर्त काय असणार आहे, निश्चित काल काय असणार आहे, तसेच महाशिवरात्रीला उपवास हा कसा धरावा, कोणते पदार्थ खावेत, तर महाशिवरात्रीबद्दलची संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सगळ्यांना माहिती आहे की महाशिवरात्रीची रात्र महत्त्वाची असते आणि या रात्री भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने, त्यांचे स्तोत्र म्हटल्याने, भगवान शिवशंकरांच्या नावाचा जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो. पण चतुर्दशी तिथी 2 दिवसात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते आणि यावरून शिवरात्रीचा कालनिश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे आणि म्हणून यंदा 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र आहे. मात्र अन्य व्रतामध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे, परंतु महाशिवरात्रीत मगाशी म्हटलं तसं रात्रीला महत्त्व असतं आणि या दिवशी करायचं शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केलं जातं. आता रात्रीचे समान 15 भाग केल्यानंतर त्यापैकी 8वा भाग जो निषिद्ध काळ म्हणून ओळखला जातो, जेव्हा निषिद्ध काळी कृष्ण चतुर्दशी म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याची 14वी तिथी असेल तिला शिवरात्र म्हटलं जातं. माघ महिन्यात या शिवरात्रीला विशेष महत्त्व असल्याने ती महाशिवरात्र असते आणि यंदा जो निषिद्ध काळ आहे तो कधी असणार आहे तर बघा, 15 फेब्रुवारीला उत्तर रात्री 12:28 पासून 1:18 हा जो निषिद्ध काळ आहे तो असणार आहे. भगवान शिवशंकरांची उपासना ही उपवास, पूजा, जागरण अशा या 3 प्रमुख गोष्टींनी करायची असते आणि रात्रीच्या 4थ्या प्रहरापैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजा देखील केली जाते. तिला यामपूजा असं देखील म्हटलं जातं. महाशिवरात्रीला भगवान शिवशंकरांसाठी जलाभिषेक, रुद्राभिषेक देखील केला जातो. घरच्या घरी जर तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा करायची असेल तर ती कशी करावी या संदर्भातला व्हिडिओ लवकरच येणार आहे, तो देखील नक्की पहा. पण बघा, तुम्हाला माहिती आहे का की महाशिवरात्रीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. नित्य शिवरात्र, पक्ष शिवरात्र, महाशिवरात्र, योग शिवरात्र आणि महाशिवरात्र असे शिवरात्रीचे 5 प्रकार आहेत. यापैकी महाशिवरात्र ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. रोजची रात्र ही नित्य शिवरात्र असते, शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्ष शिवरात्र असते आणि प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मासिक शिवरात्र असते, म्हणजे महिन्याला येणारी शिवरात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र म्हणून मानली जाते. आता महाशिवरात्र कधी आहे हे तुम्हाला कळाले असेल, महाशिवरात्रीचं महत्त्व देखील तुम्हाला समजले असेल. आता आपण उपवासासंदर्भातील माहिती जाणून घेऊया. शरीर शुद्धीकरणासाठी खरे तर उपवास केले जातात. महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे पूर्ण 24 तासांसाठी केला जातो. म्हणजे 15 फेब्रुवारीला सकाळीच लवकर उठून स्नान करून, शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे आणि त्या शुद्ध पाण्याने स्नान करून रोजची देवांची पूजा करून तुम्ही शिवलिंगाची सुद्धा विधिवत अशी पूजा करायची आहे. तर ती पूजा कशी करायची या संदर्भातील व्हिडिओ लवकरच येणार आहे. तर अगदी त्याच पद्धतीने पूजा करायची आणि व्रताला सुरुवात करायची. हा उपवास दिवसभर करायचा असतो, रात्रभर करायचा असतो आणि 16 फेब्रुवारीला सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. म्हणजे तुम्ही 15 तारखेला सकाळी उपवास केला तर तो रात्री सोडायचा नाही. रात्री सुद्धा तुम्ही उपवासाचे पदार्थ खायचे आहेत. मात्र 16 तारखेला तुम्ही सकाळी हा उपवास सोडू शकता. फक्त ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्या स्त्रिया मात्र पूजा करू शकत नाही. पण तुम्ही उपवास मात्र नक्कीच करू शकता आणि मनातल्या मनात महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र नक्की जपावा. त्यामुळे सुद्धा तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ हे मिळू शकतं. आता हे व्रत कसं केलं जातं तर हे व्रत 3 प्रकारे केलं जातं. एक म्हणजे निर्जळी, म्हणजे उपवासाच्या दिवशी दिवसभर पाण्याचा थेंबही घेत नाहीत असा उपवास म्हणजे निर्जळी उपवास. पण हा उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनीच करावा, अन्यथा एवढं व्रत करण्याची काही आवश्यकता नाही. आणि दुसरं म्हणजे फलाहारी व्रत, म्हणजे बरेच जण या व्रतामध्ये, या उपवासामध्ये दूध आणि फळांचा समावेश करतात. शेंगदाणे, तळलेले चिप्स, उपवासाचे पदार्थ असे पदार्थ खाऊन सुद्धा हा उपवास केला जातो. आणि असं सांगितलं आहे की या उपवासाला शक्यतो मिठाचं सेवन हे करू नये. म्हणजे जे समुद्र मीठ असतं तर ते उपवासाला चालत नाही. मग शक्यतो सैंधव मिठाचा वापर आवश्यक करावा आणि ते थोडंसं गुलाबीसर रंगाचं असतं तर ते मीठ तुम्ही उपवासाला खाल्लं तरी देखील चालू शकतं. आता उपवास करताना आपलं मात्र शरीर शुद्धीकरणासाठी हा जो उपवास आहे तो आपण करतो, पण आपलं मन त्या दिवशी तेवढं शुद्ध ठेवणं देखील गरजेचं आहे. चांगले विचार आपल्यामध्ये असणे गरजेचं आहे. म्हणजे या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं.
कोणाशी वादविवाद, शिव्याशाप अशा गोष्टी करू नये. कोणाशी भांडण करू नये आणि या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे, गोड बोलावे. उलट या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळ शिवांच्या ध्यानधारणेमध्ये घालवावा, मंत्रजप करण्यात घालवावा. बघा, उपवास म्हणजे पोटाला आराम देणे आणि अशा पद्धतीने उपवास करण्याचे खरे महत्त्व असते. त्यामुळे शक्यतो आपण कमीत कमी आणि हलके पदार्थ खाण्यावरती भर द्यावा आणि त्यातल्या त्यात तुम्ही खजूर, राजगिरा, रताळे, सुकामेवा, फळे अशा पदार्थांचा जास्तीत जास्त किंवा त्याचबरोबर फळांचा सुद्धा समावेश तुम्ही या आहारामध्ये म्हणजे उपवासामध्ये करू शकता. तसेच बऱ्याच जणांना हेही माहिती सुद्धा असेल की महाशिवरात्रीच्या उपवासाला वरई म्हणजेच बऱ्याच ठिकाणी याला भगर असे देखील म्हणतात. तर हे देखील आमच्या भागामध्ये खाल्ली जात नाही. तर तुमच्या भागात खाल्ली जात असेल तर तुम्ही खाऊ शकता. पण बघा, महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर ही अजिबात चालत नाही. उपवासाला तुम्ही वरई म्हणजे भगर सोडून इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा. आता बऱ्याच ठिकाणी उपवास हा दही भात खाऊन देखील सोडला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडताना सुद्धा आपल्याला सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे. म्हणजे आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ हे मिळेल. म्हणजे उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थाचं सेवन हे जरूर टाळावं. शक्य झालं तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन किंवा दहीभात खाऊन किंवा मग तुम्ही जे जेवण बनवलं असेल ते साधं सात्विक वरण भात, भाजी, पोळी, चपाती तर असे जेवण करून सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता. तर मी तुम्हाला सांगितलं की उपवास कसा करायचा आणि कसा सोडायचा, कधी सोडायचा या संदर्भातील माहिती आपण जाणून घेतली. बघा, आता शिवरात्रीला जर आपल्याला उपासना करायची असेल तर आम्ही काय करावं? अगदी सोप्या काही उपासना आहेत. शिवरात्रीच्या रात्री तुम्ही प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा करून स्तोत्र मंत्राचं पठण करू शकता. जे स्तोत्र तुम्हाला येत असतील ते म्हणू शकता किंवा अगदी काही येत नसेल तर ओम नमः शिवाय हा मंत्र सगळ्यांनाच येतो. तर या मंत्राचा जप जेवढा जमेल तेवढ्या जास्त वेळा तुम्ही करू शकता. आता शिवलीलामृत हा प्रसिद्ध ग्रंथ आहे आणि या शिवलीलामृतातील 11वा अध्याय सुद्धा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पठण करू शकता. 11वा अध्याय किंवा शिवरात्रीच्या ज्या काही सेवा आहेत त्या देखील मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही देखील या सेवा नक्की करा. आता महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागरण अवश्य करावं. याने व्रताचं अधिक पुण्य आपल्याला मिळेल. शिवपुराणात शिवरात्रीच्या रात्री जागरणाचं महत्त्व हे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे जमेल तेवढी जास्तीत जास्त तुम्ही रात्री महादेवांची सेवा ही आवश्यक करावी. कारण हे व्रत अतिशय प्रभावी मानलं जातं. असे म्हणतात की कुमारिका यांना चांगला पती मिळावा म्हणून उपवास करावा. तर विवाह त्यांनी सुखी संसारासाठी हा उपवास करावा. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवरात्रीच्या व्रताचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्याचबरोबर उपवास कसा करावा, कधी सोडावा, तसेच कसा सोडावा, काय खाऊन सोडावा तरच तुम्हाला व्रताचं फळ मिळेल अशी संपूर्ण माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.